Hello, how are you all? It's a kind request. Please do share toys vlog of राऊ. राऊच्या गेम्स आणि खेळण्यांवर तर भरपूर कमेंट्स आले आहेत ना. हो, आणि मागे पण आल्या होत्या ना की त्याच्यावर व्लॉग बनवा म्हणून. ठीक आहे, चला आजचा हा व्लॉग राऊच्या गेम्स आणि टॉयज वर करूया. माझ्या येस तुझ्या. चलो चलो. हा इथपर्यंत आले ते आतमध्ये. आपल्याला वाटलं गेलं म्हणून आपण खिडकी बंद केली. हो ते इथे हाफ सर्कल आणि पूर्ण घे. हा तेवढंच ट्रेस कर. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर व्लॉगच्या सुरुवातीला आज बघितलं असेल तुम्ही की आजचा हा व्लॉग राऊचे गेम्स आणि राऊकडे असलेली खेळणी ह्याच्यावरती आम्ही करणार आहोत. खूप दिवसापासून खरं तर आम्हाला कमेंट्स येत आहेत की अंकिता राऊकडे असलेल्या गेम्सवरती इन डिटेल व्लॉग शूट कर, पण मधल्या काही काळामध्ये ते शूट करायला नाही जमलं. सो म्हटलं चला आज त्याच्यावरती इन डिटेल व्लॉग आपण शूट करूया. तशी नॉर्मल बेसिकच खेळणी आहेत राऊकडे सुद्धा, पण त्यातल्या त्यात ॲज अ पॅरेंट्स म्हणून काही एज्युकेशनल गेम्स आम्ही घेतलेले आहेत किंवा काही राऊला गिफ्ट्स आलेली आहेत. सो म्हटलं ती तुमच्याबरोबर शेअर करूया. सो आपण सुरुवात करूया. बॉय गेम आता राऊ खेळतोय त्यापासूनच. गेम असं नाही म्हणता येणार, एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी आहे. रिसेंटली आता आम्ही हॅम्बलीज मध्ये गेलेलो तेव्हा हे दोन आम्ही घेऊन आलेलो. आय कॅन राईट अशी ही एक ऍक्टिव्हिटी आहे. सो ह्याच्यात ओपन केल्यानंतर इथे 2 मार्कर पेन्स आहेत आणि इरेज करायला असं एक डस्टर दिलंय छोटंसं. बऱ्याचशा शीट्स आहेत. सो आता इथे राऊ जी ऍक्टिव्हिटी करतोय ती आहे मेक अ सेंटेन्स. त्यांनी इथे असे वर्ड्स सगळे दिलेले आहेत, त्यापासून त्यांना सेंटेन्स बनवायची आहेत आणि एका शीटच्या मागे 2 ऍक्टिव्हिटीज आहेत. सो हे कॅलेंडर राऊ काल बनवत होता, तुम्ही बघितलं असेल, आणि मग आता राऊ सेंटेन्स बनवतोय. हे काय आहे 5 ऑगस्ट राऊ बर्थडे. सो ह्या शीटमध्ये मुलं मंथ्स शिकतायत, त्याच्यानंतर डेज दिलेले आहेत आणि मग आपण आता राऊ जसं लिहितोय तसं मुलं आपसुकच रीडिंग ते स्पेल करायला शिकतात. सेकंड शीटमध्ये आता इथे तुम्ही बघू शकता सगळे शेप्स त्यांनी दिलेत. मग हे ड्रॉ करायचे, त्याचं स्पेलिंग आहे आणि मग इथे त्यानुसार ऑब्जेक्ट सुद्धा दिलेले आहेत की सर्कलपासून सन ड्रॉ करा, त्याच्यानंतर स्क्वेअरपासून असं त्यांनी फ्लॉवर पॉट दिलेला आहे, रोबोट दिलंय. सो ही एक ॲक्टिव्हिटी आहे. अगेन मग ह्याच्या मागे पार्ट्स ऑफ बॉडी, मग ते तुम्ही स्पेलिंग जसं दिलंय हेडचं स्पेलिंग ते ट्रेस आउट करायचं, म्हणजे मुलं ते स्पेलिंग शिकतील. सो असा हा एक गेम आहे जो आता आम्ही रिसेंटली घेतलाय. हा सुद्धा एक सेम आहे, फक्त ह्याच्यात ऍक्टिव्हिटीज वेगळ्या आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता हे एक पिक्चर दिलंय आणि इथे त्यांनी दिलेलं आहे हे जे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत हे किती आहेत या पिक्चरमध्ये हे मुलांना काउंट करून इथे लिहायचंय. अगेन ह्यात सुद्धा भरपूर शीट्स आहेत. त्यानंतर नंबर ॲक्टिव्हिटीज ह्यात जास्त आहेत. ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू हे तुम्ही ह्यात करू शकता. नंबर्स, अगेन नंबर ट्रेस करायचे, त्याचं स्पेलिंग ट्रेस करायचं आणि काउंटिंग. त्यानंतर रायमिंग वर्ड्स मुलांना मॅच करायचे आहे. टॅप, मॅप, कॅप असं सगळं एकत्र जॉईन करायचे. सो अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी या दोन्हीही ॲक्टिव्हिटी बॉक्समध्ये आहेत. मुलं आपसूक रमतात त्यात. एक म्हणायला गेलं पॅरेंट्स म्हणून ॲज अ बघायला गेलं तर अभ्याससुद्धा मुलांचा भरपूर होतो. सो अशा अनुषंगाने हा एक गेम आम्ही राऊला आणला होता रिसेंटलीच. आत्ता तुम्ही बघितलेलं की आम्ही हॅम्बलीजमध्ये गेलेलो, तिकडनं आम्ही हे घेऊन आलो.
त्यानंतर हा आपला सुद्धा लाडका गेम आहे. आपण सुद्धा आपल्या लहानपणी भरपूर खेळलेलो आहोत. व्यापार बिझनेस ज्याला आपण म्हणतो, आता त्याचं नाव आहे मनी मेकर. सो हा राहूला बर्थडे गिफ्ट मिळालं होतं आणि इंग्लिश मध्ये नाव दिलंय. हा मनी मेकर असं इंग्लिश मध्ये दिलंय. राहू व्यवस्थित खेळतो आणि आम्ही सुद्धा राहू बरोबर भरपूर खेळतो. राहूला वेगवेगळ्या शहरांची त्याच्यामुळे ओळख झाली आहे. खरे पैसे तर आपण मुलांना देऊ शकत नाही, पण ह्या बिझनेसमुळे राहूला आता नोटा काय असतात आपल्या त्या कळलेल्या आहेत, कितीच्या नोटा असतात, त्याच्यानंतर सुट्टे पैसे आपण कसं करतो. एखादी नोट दिली किंवा आता सपोज त्याला माहिती आहे की 10,000 रुपये आहेत, त्यातनं 6,000 रुपयाचं जर तिकीट आहे तर त्यातनं मायनस करून 4,000 रुपीज द्यायचे आहेत. हे राहू त्यातनं शिकलाय. राहू मला सांग, तुझ्याकडे ही 10,000ची नोट आहे, ओके, आणि मला बँगलोर घ्यायचंय 4,000 रुपयाला, तर तुम्हाला किती रिटर्न देशील? 6,000 रुपये. मुंबई, वॉटरवर्क्स, रेल्वे, अहमदाबाद, इंदौर, जयपूर, दिल्ली, चंदीगढ़, इलेक्ट्रिक बेस्ड, शिमला, अमृतसर, श्रीनगर, आगरा, कानपुर, पटना, दार्जिलिंग, एयर इंडिया, कोलकाता, हैदराबाद, रेस्ट हाउस, कोचीन, मोटरबोट, मालगोवा. क्या बात आहे, मस्त. त्यानंतर हा एक पुढचा गेम आहे राहूकडे, ज्याचं नाव आहे कलर ट्रॅप. थिंकिंग कॅपॅसिटीसाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी हा अत्यंत उपयोगाचा गेम आहे असं मी म्हणू शकते. स्मरणशक्ती आपण ज्याला म्हणतो तो ती गोष्ट हा गेम शिकवतो. आता ह्यात बघू शकता हे असे कलर्स त्यांनी दिलेले आहेत. सो मुलांना ते लक्षात ठेवायचे लावताना. आणि देन आपला जो डाईस असतो त्याने, ह्याच्यात एक ॲक्च्युली डाईस सुद्धा आलेला, तुम्हाला आत्ता मिळत नाहीये. जो कलर येईल त्याच कलरची ही सोंगटी आपल्याला काढायची असते. म्हणजे सपोज डाईसवरती येल्लो कलर आला तर बरोबर मुलांना येल्लो कलरच काढायचा असतो. जर नाही आलं तर परत ठेवायचं. आणि जसं मी म्हटलं की मेमरीसाठी खूप छान गेम आहे. सो हा एक गेम राहूकडे आहे. अगेन हा राहूला बर्थडे गिफ्टच आलेला आहे. नेक्स्ट गेम आपण बघूया तो म्हणजे वर्ड बिल्डर. हा सुद्धा मस्त गेम आहे. ह्यात आता जरा बघू नका, राहूने भरपूर मिक्स केलेले आहेत गेम्स. बट ह्यात तुम्हाला हे असं एक किट आहे, प्लस त्याच्यात हे असं आपण कार्ड ठेवायचंय. आता हे स्पेलिंग आपल्याला ह्यात बनवायचंय. ह्याच्या साह्याने असे क्यूब्स दिलेत ज्याच्यावरती अल्फाबेट्स आहेत. मग एच, आता हॉर्सचा मला ओ मिळालाय, देन मला तो सेकंड ह्याच्यात ठेवायचा आहे. प्लस इथे तुम्ही बघू शकता प्लस दिलेला आहे, म्हणजे 3 + 5 = 8. त्याचे सुद्धा अगेन असे छोटे छोटे क्यूब्स आहेत. आता 4 नंबर आहे इथे, सो तो असा इथे लावायचा. जे काही दिलं असेल, काही याच्यामध्ये इंटू आहे, काही कार्ड्समध्ये, काही मध्ये डिवाइड आहे, मायनस, हा मायनस. सो हा सुद्धा खूप छान गेम आहे. एका गेम मध्ये मुलं बऱ्याचशा गोष्टी शिकतात. हा एक कलर पझल गेम आहे राहूकडे. सो ह्यात बेसिकली काय करायचंय, आपण त्यांना एक असं पझल बनवून द्यायचं आणि मग त्यांनी प्रत्येक, म्हणजे आता इथे बघू शकता तुम्ही 2 ऑरेंज आहे, हा ऑरेंज त्यांना इथे न्यायचा आहे. तो वे त्या मुलांना शोधायचा आहे. सो यूज करायला पण अगदी इझी आहे. हे इथे वरती न्यायचं, देन सपोज हे इथे नेलं ह्या साईडला, मग हे काढलं आणि हे. सो आता इथे बघू शकता माझं ऑरेंज झालेलं आहे. मुलांना खूप डोकं लावायला लागतं की आपण कसं करू शकतो. सगळ्यासाठी कलर्स शिकू शकतात मुलं, त्यासाठी हा एक गेम खूप छान आहे. हो, आणि ह्याच्या बरोबर ना पझलचं एक किट, म्हणजे किट इन द सेन्स एक छोटंसं बुक आलेलं की तुम्ही कसं करून द्या, मग त्यावरनं मुलांना. हा गेम आम्ही Amazon वरती घेतलेला आहे. इफ जर माझ्याकडे त्याची लिंक असेल तर मी डिस्क्रिप्शन मधनं ती शेअर करेन. सो जर कोणाला आवडला तर तुम्ही तिकडनं घेऊ शकता. हा एक राहूकडे लिंक डिझायनर नावाचा एक गेम आहे. वेगवेगळ्या कलर्सचे सर्कल आणि अनेक गोष्टी आपण त्याच्यापासून बनवू शकतो. सो आता इथे बघू शकता तुम्ही चेअर बनवली आहे किंवा हा रोल बनवलेला आहे, झायलोफोन बनवलाय, बऱ्याचशा इमॅजिनेशन मुलं, एक्झॅक्टली मुलं काय इमॅजिन करताय. आणि ह्या सगळ्या ऍक्च्युली ना गेम्सच्या वरच त्यांनी लिहून दिलेलं आहे की लेट देम प्ले, लेट देम थिंक. सो खरंच आहे, मुलांना विचार करायला हे सगळे गेम्स खूप
म्हणजे उपयुक्त आहेत. मुलांचं इमॅजिनेशन काय आहे, मुलं काय करू शकतात, सो त्याच्यासाठी हा एक गेम छान आहे. त्यानंतर फुटबॉल आहे राऊकडे. नंतर हा व्हॅक्युम फुटबॉल आहे, बर्थडे गिफ्ट. चेस आहे, राहू चेस खूप छान खेळतो. आणि हा बास्केटबॉल चेस आहे, चेस मस्त खेळतो. सापशिडी आहे. बाबा आम्ही हा मगाशीच गेम खेळला. हा खेळला काय आहे हा? ऑपोजिट वर्ड्स. जसं की आता रॅबिट फास्ट धावतो, टर्टल स्लो. अच्छा. टू कम टू गो, इन आउट, स्मॉल बिग, बॅड अँड गुड. तर हा सुद्धा एक गेम आहे राऊकडे, अपोजिट मॅच पझल. यात 28 पेअर्स येतात. मुलांना अगेन शोधून ते अपोजिट वर्ड्स लावायचे असतात. आणि हा आम्ही लोकल मार्केट स्टोअर मधनं घेतला होता, सो त्याची लिंक वगैरे नाहीये माझ्याकडे. पण हा सुद्धा गेम मुलं व्यवस्थित खेळू शकतात. सो इफ कोणाला परचेस करायचं असेल तर आपल्या नियर बाय मार्केट जे लोकल किड्स टॉयजची शॉप्स असतात तिकडनं तुम्ही परचेस करू शकता. आणि हा सध्या राऊचा फेवरेट गेम आहे, राऊचे डॉमिनो ब्लॉक्स. तर आता हा अनेक व्लॉग्स मध्ये राऊ खेळलेला आहे. हा आम्ही राऊ साधारण मला वाटतं 2-1 वर्षाचा असेल ना पुष्कळ, तेव्हा आम्ही हा मागवला होता. आम्ही वेगळ्या कारणासाठी मागवलेला की त्याच्यावरती नंबर्स आहेत. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही फ्रूट्स, व्हेजिटेबल्स दिलेले आहेत. त्यानंतर अल्फाबेट्स आहेत, सीझन जे आपले असतात ते आहे ह्यात. वेदर राईट. सो ह्या अनुषंगाने खरं तर तेव्हा आम्ही घेतलं होतं की राऊ ह्यातनं शिकेल नंबर्स काय आहेत आणि ते. पण नंतर मग राऊ आता जसं तुम्ही बघितलं खूप पेशन्सने ते सगळे डॉमिनोज लावतो आणि नंतर ते पाडतो. माझा आणि पुष्कळचा सुद्धा यात भरपूर वेळ जातो त्याच्याबरोबर खेळण्यात. सो हे एक डॉमिनोज प्रकार आमच्याकडे आहे. अगेन हे आम्ही ऑनलाईन घेतले होते, त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेन. बरोबर लावलंय का? एवढं जवळ लावलंय, बघितलं, पाडलं पण. आणि राहू असाच काही काही छोटं छोटं बनवतो, तासन तास खेळत असतो. तर अशी काही राहूची निवडक खेळणी मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहेत. आणि निवडक अशासाठी म्हणते की जी लहान मुलांना एज्युकेशनली उपयुक्त असतील किंवा मुलं रमतील अशा अनुषंगाची जी आहेत ती तुमच्याबरोबर शेअर केली आहेत. कारण मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की अंकिता आमचा नातू लहान आहे किंवा माझ्या व्ह्युअर्सपैकी काही न्यू मॉम्स असतील तर त्यांना ह्याची हेल्प होईल किंवा कधीतरी आपल्याला बर्थडे गिफ्ट द्यायला लागतात. सो त्या अनुषंगाने सगळे हे गेम्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. 7th फ्लोर. आता मी बांधते. माझी पण वाकडी झाली. मग पाड परत. नको 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 थांब. तर राहूचे गेम्स आणि टॉयज बघून झालेले आहेत आणि आता अंकिता करते डिनरची तयारी. बघूया ती काय करते डिनरला आज. आज मी करते भेंडीच्या काचऱ्या, वरण आणि भात. भेंडी चॉप करून झालेली आहे अंकिताची. थोडीशी अजून लागेल. भात इथे माझा झालाय आणि कुकरला मी आता डाळ शिजायला लावलीये. भात होईपर्यंत मी ती भिजवून ठेवलेली. ताक आणलंय का? ताक नाही आज. हो बघ इथे हा बघ. चला हे वरण उकळलं ना की जेवायला. ओके. सो मस्त आता आपण जेवण करून घेऊया. आज राहू जोरात एकदम. टेबल्स लिहिलेस का आज? लिहिले ना. तर मोनो ऍक्टिंगची प्रॅक्टिस करायची. हा मोनो ऍक्टिंगची करायची आहे ना प्रॅक्टिस. बरोबर. जसं एका मागच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलेलं की राहूचं ऍक्शन सॉन्ग कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्शन झालंय, तसंच मोनो ऍक्टिंग मध्ये सुद्धा त्याचं सिलेक्शन झालंय. त्याची सुद्धा प्रॅक्टिस घ्यायची, पण जरा जेवतो आणि मग त्याला घेऊन बसते प्रॅक्टिसला. सो सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला आहे. भेंडीची भाजी, भात, वरण. भेंडीच्या काचऱ्या. सॉरी भेंडीच्या काचऱ्या, मी भाजी म्हटलं. भेंडीच्या काचऱ्या.
जेवण झालेलं आहे आमचं. आता जरा पुढचं सगळं आवरून घेते आणि जसं म्हटलं मगाशी की राहूची आता मी प्रॅक्टिस घ्यायला बसणार आहे. आज हा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय.